सांगतात की विश्वाची निर्मिती केलेला ब्रह्म अर्थात देव आणि आपल्या सभोवताली येतात. ते असं म्हणतात की मनुष्याच्या देहाभोवती त्याच्या सावलीचं अस्तित्व कायमच असतं. जशी मनुष्याची सावली त्याच्या देहापासून वेगळी साडली जाऊ शकत नाही किंवा तोडता येत नाही, त्याप्रमाणे माया आणि ब्रह्म यांचं नातं आहे. परंतु मनुष्याने जेव्हा लोटांगण घातलं तेव्हा ती सावली त्याच्या शरीराशी एकरूप होते. त्यामुळे मनुष्याने कोणत्याही बळाचा वापर न करता बळाचा वापर करून माया आणि ब्रह्म याला अलिप्त करू नये. सावली ही कायम मनुष्य देहाचं अनुसरण करते. जसा देह उंच तशी सावली सुद्धा उंच, आणि जसा देह वाकत जातो त्याप्रमाणे सावली देखील ठेंगणी होत जाते. ज्या मनुष्याला उगम ज्ञानाचा प्राप्त होईल त्यालाच माया आणि ब्रह्म यातील अर्थ कळू शकेल. एवढं सांगून मी माझं अभंग सादर करते.
रे